नमस्कार. मी नाडीवैद्य राजेंद्र श्रीखंडे, वरोडा रोड, धाराशिव या ठिकाणी माझं पंचगव्य, अमृत संजीवनी, निसर्गोपचार, पंचकर्म, पंचगव्य आदी पंचकर्म, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग थेरपी, ज्योतिष, ग्रहवास्तू, वास्तुदोष निवारण, ग्रहदोष निवारण, नवग्रहादी दोष निवारण, कपिंग थेरपी, नाडी थेरपी, नाभी थेरपी चिकित्सा, सीड्स थेरपी, कलर चिकित्सा इत्यादी उपचार, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या इत्यादी उपचार पद्धतीद्वारे या ठिकाणी मी राजीवभाई दीक्षित, महान गोसेवक यांची पंचगव्य थेरपी चिकित्सालय या ठिकाणी मी चालवत आहे 2014 पासून. मित्रांनो, आपणास माहिती आहे का, जे आपण दररोज चहा पितो त्या चहामुळं चहामध्ये केमिकल, निकोटीन नावाचं केमिकल आहे, टॅनिन नावाचं केमिकल आहे, तंबाखू आहे त्यामध्ये निकोटीन नावाचं केमिकल आहे, कॉफी आहे त्यामध्ये कॅफेन नावाचं केमिकल आहे, साखर त्यामध्ये गंधक आहे, 23 प्रकारचे केमिकल आहेत, रिफाईंड तेल त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं 23 प्रकारचं 20 ते 23 प्रकारचं केमिकल त्यामध्ये प्रोसेसला वापरलं जातं. म्हणजे आजारी माणूस पडत आहेत, आजार प्रत्येक माणसाला कुठला ना कुठला सर्दी खोकल्यापासून BP, शुगर, कॅन्सरपर्यंत आजार वाढत चाललेले आहेत. या आजाराची कारणं काय असतील? मित्रांनो, दारू तर वाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे. दारू पिल्यामुळं शरीरामध्ये 40 प्रकारचं नुकसान होतं. 40 प्रकारचे नुकसान म्हणजे 40 प्रकारचे आजार होतात दारू पिल्यामुळं. मित्रांनो, दुधाचा चहा पिल्यानं 80 प्रकारचे आजार होतात. कॉफी पिल्यानं 120 प्रकारचे आजार होतात. गरम पाण्यानं आंघोळ करण्यानं 103 प्रकारचे आजार होतात. याचा अर्थ दारू चांगली आहे असा नाही आहे. दारू एकपट शरीराचा नाश करते, दुधाचा चहा दुप्पट नाश करतो, कॉफी तिप्पट नाश करते आणि गरम पाण्यानं आंघोळ करण्यानं स्किन प्रॉब्लेम्स, त्वचा काळवडणे या गोष्टी जे आजाराची कारणं आहे ते स्किन प्रॉब्लेम, त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे 2.5 पट त्यानं गरम पाणी कारणीभूत होतं आंघोळीसाठी. मग हे सगळं टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, स्वयंपाकामध्ये भांडी कुठली वापरली पाहिजेत, दात घासण्यासाठी काय वापरलं पाहिजे, चहा पिला पाहिजे पण कुठला पिला पाहिजे ज्यामध्ये केमिकल नाही आहे. मग असे चहा मिळण्याचं ठिकाण, दात घासण्यासाठी पेस्टच्या ऐवजी मंजन वापरलं पाहिजे. ते मंजन गाईपासूनचं बनवलेलं असावं, गाईच्या पंचगव्यापासून. भस्म वापरलं पाहिजे, पंचगव्य नेत्रज्योती वापरली पाहिजे. या आजारातून जे काही माणसाला, प्रत्येकाला आजार आहेत, ते आजारातून बरं होण्यासाठी गाय आणि गाईपासूनचे बनलेले 5 गव्य आणि त्यापासून वेगवेगळ्या आजाराला जडीबुटी वापरून बनवलेली वेगवेगळी औषधं, यासोबत हर्बल मेडिसिन या ठिकाणी मिळतात. प्रत्येक आजार, सर्दी खोकल्यापासून BP, शुगर, कॅन्सरपर्यंतच्या प्रत्येक आजाराला आत्तापर्यंत 2014 पासून मी औषधं देत आलेलो आहे. पेशंटला रिझल्ट आलेले आहेत. मग दारू सोडवण्याचं औषध आपल्याकडं आहे, सिगारेट सोडण्याचं आहे, सुपारी तंबाखू सोडवण्याचं आहे, सोडवलेले आहेत. महिलांचे मासिक प्रॉब्लेम, गर्भाशयाचे आजार असतील ते आम्ही बिना ऑपरेशन, गर्भाशयाची पिशवी न काढता 10 डॉक्टरनी सांगितलं होतं, अंगावर जात होतं त्या महिलांचं. त्यांनी डॉक्टरनं पिशवी काढल्याशिवाय पर्याय नाही म्हटले. गर्भाशयाला 18 ते 20 mmच्या गाठी होत्या, 18 ते 20 mmचे स्टोन होते एका महिलेला. ते महिलेचे 18-20 mmचे स्टोन आम्ही बिना ऑपरेशन लघवीतून बाहेर काढले.
शरीरानं होऊन त्यांच्या स्वतः बाहेर काढले. गर्भाशयाच्या गाठी विदिन 5 डेजमध्ये 5 दिवसामध्ये आम्ही जिरवलेल्या आहेत आमच्या पंचगव्य औषधी थेरपीनं. आणि डॉक्टरचा रिपोर्ट आलेला आहे 18-20 mm गाठी ज्या होत्या गर्भाशयाला अंगावर जायचं 5 दिवसामध्ये थांबलं आणि त्या गाठी 5 mm झालेल्या आहेत. नॉर्मल गाठी तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये 5-6 mm असतातच. तर ते नॉर्मल गाठी तयार झाल्या 5 दिवसामध्ये. आणि पिशवी काढायचं गर्भाशयाचं ऑपरेशन टळलं. किडनीचं ऑपरेशन टळलेलं आहे विदिन 7 डेज. अन्ननलिकेचं ऑपरेशन नगरचे पेशंट आहेत बाळासाहेब बिडवे म्हणून पाथर्डी त्यांचं नाव, त्यांचंही ऑपरेशन अन्ननलिकेच्या नगरच्या डॉक्टरनी अहिल्यानगरच्या डॉक्टरनी सांगितलं होतं ते ऑपरेशन टळलेलं आहे. कारी म्हणून इथं बाजूला गाव सोलापूर जिल्ह्यात गाव आहे बार्शी तालुक्यामध्ये, तिथल्या एका सुतार काकू म्हणून महिलेचं ऑपरेशन गर्भाशय पिशवीचं टळलेलं आहे. अशा अनेक महिलांचं 50+ महिलांचं आत्तापर्यंत गर्भाशयाचं पिशवी न काढता ऑपरेशन टळलेलं आहे. मूळव्याधचं ऑपरेशन टळलेलं आहे. गुडघा, कंबर, मणका, स्पाईन, नाकाच्या हाडाचं हे ऑपरेशन न करता आम्ही दिलेल्या औषधी आणि थेरपीनं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग थेरपी वगैरे, नाडी थेरपी, नाभी थेरपीनं हे आजार बरे झालेले आहेत. ज्या व्यक्तींना जे आजार आहेत त्या व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा. संपूर्ण महाराष्ट्रासहित पूर्ण भारतामध्ये आमची औषधी पोच करण्याची व्यवस्था आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आसाम गुवाहाटीपासून इकडं अहमदाबाद, गुजरात, सुरतपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आमची औषधी जाते. त्या ठिकाणी आम्ही सगळ्या आत्तापर्यंत आम्ही दिलेल्या औषधीनं कॅन्सरचा पेशंट देखील रिकवर झालेला आहे. शेवटच्या स्टेजला पुण्यातली महिला आहे, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातली महिला, शेवटच्या स्टेजचा कॅन्सर होता. शेवटचे 7 दिवस दिले होते. त्या महिलेला 1 वर्षापासून पॅरालिसिसमुळे आजारी अंथरुणाला पडलेली होती. आम्ही 6व्या दिवशी त्या महिलेला स्वतःहून उठून उभी राहिलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सर होता. किमो रेडिएशन 3 वर्ष घेतलं होतं. उठून उभी राहिली आमच्या औषधीनं आणि गाईच्या आशीर्वादानं, राजूभाईंच्या आशीर्वादानं ती महिला उठून उभी राहिली. स्वतः चालली घरामध्ये, जी की तिला दुसऱ्या शेवट दिवस डॉक्टरने सांगितला होता 1 वर्षापासून हातून उठता येत नव्हतं. डोळ्याचे ऑपरेशन टळलेले आहेत. हार्नियाचं ऑपरेशन टळलेलं आहे. तर ऑपरेशन कुठलंही करताना आमच्याशी एक वेळेस संपर्क साधा. आपलं ऑपरेशन टळेल. BP शुगरला कायमचं विसरायचं. हाडाचे आजार, पित्ताचे आजार, झोप न येणं, चिडचिडपणा, बुद्धिमत्ता लहान मुलांची वाढण्यासाठी, ज्यांचं वजन वाढलेलं आहे वजन कमी करण्यासाठी 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये 2.5 किलो वजन वाढलेलं आहे. ज्यांचं वाढलेलं कमी आहे त्यांचं वाढलेलं आहे महिन्यात 2-2.5 किलो, आणि ज्यांचं जास्त होतं त्यांचं महिन्यामध्ये 2-2.5 किलो वजन कमी झालेलं आहे. अशा आजार कुठलाही असू द्या, झोपेचे प्रॉब्लेम, चिडचिडपणा, घोरणं, हे तर 8 दिवसात तुम्हाला रिझल्ट. हाडाचे आजार, पित्ताचे आजार, गॅस, ॲसिडिटी ह्या आजाराला 15 दिवस, महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट 100% मिळालेले आहेत. आम्ही औषधी देण्याचं काम करतो. आणि इथं बाजूला स्वामींचं मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिराचा मी संस्थापक, चॅरिटेबल ट्रस्ट आणि मंदिराचा संस्थापक अध्यक्ष आहे. स्वामींचं इथं येऊन लोक दर्शन घेतात, औषधी घेतात. औषधी स्वामींची पशी नेऊन स्वामींना साकडं घालून ती औषधी घेऊन जातात आणि दररोज स्वामींच्या नामस्मरणामध्ये ती औषधी प्राशन करतात. आणि प्रत्येक पेशंटला, रुग्णाला आजारातून सुटका झालेली आहे आम्ही दिलेल्या औषधी कोर्सनं. तर ज्या व्यक्तींना जो आजार असेल, कुठलाही आजार असू द्या, अजीर्ण, त्या आजारामध्ये आम्ही दिलेल्या औषधीनं आजार चांगले बरे झालेले आहेत. तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 21 53 7507, 9921537507. आमचा पत्ता आहे वरुडा रोड, श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुकुल गोशाळा,
शिंदे पॉलिटेक्निकल कॉलेजच्या बाजूला, समर्थ पंचगव्य अमृत संजीवनी निसर्गोपचार केंद्र, आयुर्वेदिक मेडिकल, बायपास रोड, धाराशिव 413501. पूर्ण भारतात कुठंही पेशंट असू द्या, त्या पेशंटनी आम्हाला त्यांचा नाव, पत्ता आणि आजाराची डिटेल माहिती द्यायची. त्यांचं पत्त्यावरती औषधी आम्ही कुरिअरद्वारे, पोस्टद्वारे पोच करतो. आजार कुठलाही असू द्या, घाबरू नका. ऑपरेशन टळेल तुमचं. एकदा आमच्याशी संपर्क करा. आम्ही दिलेल्या औषधीनं आत्तापर्यंत विविध प्रकारचे ऑपरेशन टळलेले आहेत. तुमचेही ऑपरेशन टळतील. तरी आमच्याशी संपर्क साधून पूर्ण भारतात आम्ही औषधी पाठवण्याची सोय केलेली आहे. औषधी घ्या. जेवढं आजार कमी, आयुष्य तेवढं जास्ती. जेवढे आजार जास्ती, तेवढं आयुष्य कमी. त्यामुळं आपण ठरवा. आणि आयुर्वेदिकमध्ये कुठलंही ऑपरेशन नाही, कुठले वायस दुष्परिणाम नाही, कुठलं इंजेक्शन नाही, कुठलं सलाईन नाही, ना कुठल्या लॅब टेस्ट नाही, ना कुठलं किमो रेडिएशन नाही, ना कुठलं दररोज गोळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या, सरकारी औषधं, इंग्रजी औषधं खायची ॲलोपॅथीची गरज नाही आहे. सगळं आमच्याकडं आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालते. ज्या लोकांना फक्त आयुर्वेदिक पाहिजे, आयुर्वेदिक मिळतं. काही मुस्लिम रुग्णांना गाईचे औषधं नको असतात, त्यांना आम्ही ते सांगून देतो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी घेतात. गाईच्या पंचगव्यापासून बनलेल्या, ज्यांची नाही म्हटले तर त्यांना फक्त आम्ही आयुर्वेदिकचे हर्बल कंपनीचे औषधं देतो. आणि आमच्याकडं डायरेक्ट कंपनी टू आमचं मेडिकल डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग टू आमच्यापाशी माल येतो. त्यामुळं आमच्याकडं रिजनेबल रेटमध्ये औषधीचेही म्हणजे भाव लावले जातात. तरी सर्व रुग्णांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा. आणि आमच्याकडं बेटी बचाव बेटी पढाव ही योजना चालू आहे. त्या योजनेचं रजिस्टर ज्यांनी केलं त्या व्यक्तींना आमच्या विविध थेरपीवर आणि औषधीवर 5 ते 15-20% वेगवेगळ्या प्रकारचं डिस्काउंटही देखील मिळेल. ज्यांनी बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या योजनेमधून त्या मुलीच्या लग्नासाठी 1100 पासून 1 लाखापर्यंत मदत गिफ्ट रूपात, आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. बेटी बचाव बेटी पढाव त्याचं फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जर त्यांना रजिस्ट्रेशन करायच्या ऐवजी आमच्याकडं अमृत नोनी संजीवनी B+, जी की 123 जडीबुटीपासून बनलेली आयुर्वेदिक ज्यूस आहे. त्या ज्यूसच्या खरेदीवर जर तुम्ही खरेदी केली 1 बॉटल 2 बॉटल 3 बॉटल किमान 1 बॉटल तरी, तर त्याच्यावर तुमचं हे बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचं रजिस्ट्रेशन बिलकुल फ्रीमध्ये आहे. तर त्या सर्व रुग्णांनी, सर्व संबंधित मित्रांनी आपापल्या मुलीच्या लग्नासाठी या NGO मार्फत NGOचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस ती NGO त्या ठिकाणी चेक आणून देते आणि ते किंवा गिफ्ट रूपात आणून देते. तर ते ह्या योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. विशेष महिला गृहिणी, महिला बचत गटवाले, विमा एजंट, पिगमी एजंट, अंगणवाडी सेविका, ज्यांना जे आपले उद्योग करत हे तुम्हाला रजिस्ट्रेशन फक्त केलं तर तुम्हाला विविध प्रकारचे आजारातून सुटका स्वतःची करून घ्यायची आणि दुसऱ्याला सांगितलं तर त्याच्यातून अमृत नोनी ज्यूसनं तुम्हाला जे फायदे अनेक मिळणार आहेत. 123 जडीबुटीपासून बनलेलं अमृत नोनी, बुकथॉर्न, ॲलोवेरा, आवळा, अशा ॲपल सायडर विनेगार, शिलाजीत, ब्राह्मी, शंखपुष्पी, गोखरू, मोरिंगो अशा वेगवेगळ्या त्रिफळा, शुगर, नीम, करेला, जामून, गुळवेल वेगवेगळ्या पद्धतीचे 123 आणि 100 प्रकारच्या बेरीज औषधी बिया वापरून 123 ते 24 प्रकारच्या जडीबुटीने बनलेलं अमृत नोनी B+ हे खरेदी करा. मार्केटपेक्षा ते कमी रेटमध्ये आपल्याकडं मिळेल.
सोबत रजिस्ट्रेशन ह्या बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचं फ्रीमध्ये आहे. तर ह्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. माझा पुन्हा एकदा नंबरच 9921537507. या ठिकाणी आपणासाठी आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम राबवला जात आहे. यात सर्व रुग्णांनी सहभागी व्हावं. ज्यांना आजार आहेत त्यांना ते आजार बरे करण्यासाठी, ज्यांना आजार नाहीत त्यांना आजार होऊ नये यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल. सोबत या ठिकाणी ज्योतिष ग्रहदोष निवारण आणि वास्तुदोष निवारण केंद्रही चालवलं जातं. तर या ठिकाणी सर्वांनी संपर्क करून आपले ग्रहदोष वास्तुदोष निवारण चे उपाय घ्यावे व अमृत नोनी ज्यूस वापरून व वेगवेगळ्या आजाराचे किट बनवलेले आहेत ते किट घेऊन प्रत्येक आजारातून आपणास बाहेर काढत आहोत. तरी हे प्रत्येकाने आपला आजार दुरुस्त करावे व इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी अमृत नोनी ज्यूसची खरेदी करावी. पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना. जय राजीव भाई, जय गोमाता.